मी मुकुंद राज सर्वांचं स्वागत करतो. मोल्सवर्थ मराठीतला सर्वात मोठा शब्दकोश लिहिणारा मोल्सवर्थ. पण हा मोल्सवर्थ नेमका कोण हे माहीत असणारी मराठी माणसं तशी कमीच. मोल्सवर्थची मराठी टू इंग्रजी डिक्शनरी प्रथम 1831 प्रकाशित झाली. तिची दुसरी आवृत्ती 1857 छापली गेली. आजही सुमारे 1000 पानांचा मोल्सवर्थचा हा मराठी शब्दकोश सर्वात मोठा शब्दकोश आहे. महाराष्ट्रातल्या न्यायालयात जेव्हा एखाद्या मराठी शब्दाचा अर्थ लावण्याची वेळ येते तेव्हा मोल्सवर्थने दिलेला अर्थ न्यायाधीश प्रमाण मानतात. मोल्सवर्थ ह्या ब्रिटिश माणसाने आपल्याला ही डिक्शनरी तयार करून दिली. इंग्रजांच्या काळात घडलेली त्या शब्दकोश निर्मितीची सत्यकथा अचंबित करणारी आहे आणि आजच्या तरुणांना प्रोत्साहन प्रेरणा देणारी आहे. प्रत्येक मराठी माणसाला ती निदान माहीत तरी असायला हवी. जेम्स थॉमस मोल्सवर्थ हा एक ब्रिटिश लष्करी अधिकारी. जन्म 15 जून 1795. शालेय शिक्षण व बालपण ब्रिटनमध्ये. त्या काळी किशोरवयीन ब्रिटिश मुलांना लष्करात दाखल करण्याची पद्धत होती. जेम्स वयाच्या 16व्या वर्षी ब्रिटिश लष्करात दाखल झाला. एप्रिल 1812 17व्या वर्षी त्याला भारतात पाठविण्यात आले. ब्रिटिश लष्कराच्या पद्धतीप्रमाणे भारतात आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला मराठी आणि हिंदी भाषा शिकावी लागे. त्यासाठी त्यांच्या परीक्षाही घेतल्या जात आणि त्यात पासही होण्याची लष्करी सक्तीही असे. जेम्स त्या परीक्षांसाठी मराठी शिकू लागला आणि मराठी भाषेच्या चक्क प्रेमात पडला. मराठी शब्द जमवण्याचा त्याला छंद लागला. पुढे 1814 त्याला लेफ्टनंट म्हणून बढती मिळाली. 1818 त्याची बदली सोलापूरला झाली. तेव्हा तो 23 वर्षाचा होता. मराठीत भाषांतर करण्यासाठी तो जे शब्द टिपून ठेवत होता त्याची संख्या दिवसोंदिवस वाढत होती. पुढे 1824 त्याची बदली गुजरातमध्ये खेडा भागात झाली. मराठी वातावरणाची सवय झालेला मोल्सवर्थला गुजरातमध्ये करमेनासे झाले. त्याने पुढल्या काही महिन्यात ब्रिटिश सेनेकडे मराठी टू इंग्रजी शब्दकोश तयार करण्याचा प्रस्ताव पाठविला आणि महाराष्ट्रात बदलीही मागितली. शब्दकोशासाठी सहकाऱ्यांचा पगार, स्टेशनरी असा सर्व खर्च मिळून एकूण खर्च 20,000 रुपये होतील त्यास मंजुरी मिळावी अशी प्रस्तावना विनंती केली. पण ब्रिटिश सेनेने त्याचा प्रस्ताव फेटाळला. मोल्सवर्थच्या प्रस्तावावर ब्रिटिश सेनेचे म्हणणे होते, लेफ्टनंट कर्नल व्हान्स केनेडी यांनी एक मराठी टू इंग्रजी शब्दकोश तयार केला आहे, तो पुरेसा आहे. सबब प्रस्ताव नामंजूर, पण मोल्सवर्थ तर मराठी शब्दकोशाच्या कल्पनेने झपाटला होता. गुजरातमध्ये राहून मराठी शब्दकोश होणे शक्य नव्हते. वारंवार विनंती अर्ज, स्मरणपत्र पाठवूनही त्याची महाराष्ट्रात बदली होत नव्हती. शेवटी कंटाळून त्याने एक धमकी आणि एक ऑफर ब्रिटिशांना दिली. धमकी अशी होती की बदली झाली नाही तर मी लष्करी नोकरीत सोडून देईल, आणि ऑफर अशी होती की शब्दकोशासाठी रजा दिली तर त्याला मिळणारे सर्व भत्ते तो सोडून द्यायला तयार आहे. एवढं टोक गाठल्यावर त्याची बदली मुंबईला करण्यात आली. शब्दकोश तयार करण्याची परवानगी त्याला देण्यात आली. मोल्सवर्थवर अधिकारी म्हणून लष्करी जबाबदाऱ्या होत्या. त्यात आणखी एक भर म्हणजे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचा कारभार पाहण्याचं काम त्याच्यावर दिलं गेलं. BNES संस्थेत त्याची भेट मराठी भाषा उत्तम जाणणाऱ्या
काही शास्त्री मंडळींशी झाली. सोलापूरला असताना त्याची ओळख थॉमस कॅडी याच्याशी झाली होती. थॉमस कॅडी आणि त्याचा जुळा भाऊ जॉर्ज दोघेही मराठी उत्तम बोलणारे होते. थॉमस तर संस्कृत पाठशाळेचे प्राचार्य म्हणून काम पाहत होता. दोघा कॅडी बंधूंना मुंबईत BNESमध्ये पाठविण्यात यावे ही मोल्सवर्थची विनंतीही ब्रिटिशांनी मान्य केली. कॅडी बंधू एप्रिल 1826मध्ये मुंबईला आले. आता मराठी शब्दकोशाचं काम वेगाने सुरू झालं होतं. पण जून महिन्यात मुंबईत पावसाने थैमान घातलं. हवामान पार बदलून गेलं. कॅडी आणि मोल्सवर्थ सगळेच त्या पावसाने हैराण झाले होते. मुंबई सोडून कोकणात जावं असं त्यांनी ठरवलं. त्यानुसार शब्दकोशाचं पुढचं काम बानकोट आणि दापोली येथे झालं. 1828च्या डिसेंबरात शब्दकोशाची अंतिम प्रत तयार झाली. BNES संस्थेचा लिथो कारखाना होता. तिथे शब्दकोशाची छपाई करावी असं ठरलं. मोल्सवर्थला उपलब्ध असलेले मराठी टाईप आवडले नव्हते. त्यामुळे त्याने नवा आणखी सुबक टाईप शब्दकोशासाठी तयार करून घेण्याचे ठरवले. त्यावेळी टाईप फक्त कलकत्त्यात तयार होत. काही आठवड्यात कलकत्त्याहून नवे टाईपही आले. तयार झालेला शब्दकोश 25,000 शब्दांचा होता. कलकत्त्याहून टाईप यायला जो वेळ लागला तेवढ्या वेळात मोल्सवर्थने आणखी 15,000 शब्द जमा केले आणि शब्दकोशातील शब्दांची संख्या 40,000 केली. शब्दकोशाला नाव दिले महाराष्ट्र भाषेचा कोश. छपाई पूर्ण होऊन प्रति हाती यायला 1831 साल उजाडले. मोल्सवर्थने काही प्रती एका पत्रासोबत ब्रिटिश सेनाप्रमुखांकडे पाठवल्या. पत्रात लिहिले की कामाचा आवाका आणि झालेल्या कामाचा दर्जा याबाबत मी बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कल्पना येईल. लेफ्टनंट कर्नल व्हॉन्स कॅनेडींनी तयार केलेला मराठी शब्दकोश 8,000 शब्दांचा होता. मोल्सवर्थचा 40,000 शब्दांचा शब्दकोशाचा दर्जा ठरविण्यासाठी एक समिती नेमली. त्यात लेफ्टनंट कर्नल केनेडी, लेफ्टनंट जॉर्ज पोप आणि रॉबर्ट कॅनन मनी हे 3 सदस्य नेमले. केनेडीच्या मते मराठी ही फक्त बोलीभाषा होती आणि त्यात जे मोजके शब्द आहेत त्यांचा कोश त्यांनी तयार केलेला होता. नव्या कोशाला मुळातच त्यांचा विरोध होता. त्यांनी मत दिले की मोल्सवर्थने संस्कृत, पार्शियन, पारशी, अरबी या भाषेच्या शब्दांचा भरणा करून शब्दसंख्या वाढवली आहे. मराठीत एवढे शब्दच नाहीत. जॉर्ज पोप यांनीही केनेडींचीच बाजू घेतली. पण रॉबर्ट मनी यांनी मोल्सवर्थचं कौतुक केलं. भारतात आजपर्यंत झालेल्या छपाईत ही छपाई उजवी असल्यानं सांगून त्यांनी लिहिलं की अशा मोठ्या शब्दकोशाची विद्यार्थ्यांचा विचार करता गरजच होती. शब्दकोश समृद्ध आणि अचूक आहे. मराठी भाषेचे विशाल ज्ञान त्यात आहे. हा ग्रंथ गौरवास पात्र आहे. त्रिसदस्य समितीची उलटसुलट मते पाहून इंग्रज सरकार बुचकळ्यात पडले. त्यांनी आता 18 सदस्यांची एक समिती मोल्सवर्थ डिक्शनरीचे मूल्यमापन करण्यासाठी नेमली. त्या समितीने मात्र एकमुखाने मोल्सवर्थच्या कामाची बखावणी केली. ही डिक्शनरी नसती तर कितीतरी मराठी शब्द युरोपियांना कधीच समजले नसते असा अभिप्राय बहुतेक सदस्यांनी दिला. पाठोपाठ सप्टेंबर 1831मध्ये इंग्रज सरकारने मोल्सवर्थची प्रशंसा करणारे पत्र त्याला पाठविले. मोल्सवर्थने आता इंग्रजी टू मराठी डिक्शनरीही तयार करावी असं इंग्रज सरकारने सुचवलं आणि त्या खर्चास मंजुरीही दिली. मोल्सवर्थने कॅडी यांच्या मदतीने इंग्रजी टू मराठी डिक्शनरीचे काम सुरूही केले. पण 1832
च्या सुमारास त्याला प्रकृतीचा त्रास होऊ लागला. जिद्दीने मराठी टू इंग्रजी शब्दकोशाचे काम करताना त्याचे तब्येतीकडे दुर्लक्ष झाले होते. आयुष्यातली इतकी सारी वर्ष मराठी टू इंग्रजी शब्दकोश तयार करण्यात गेली. तो आता 37 वर्षाचा झाला होता. लग्न करायचं राहूनच गेलं होतं. थंड हवेच्या ठिकाणी गेलं तर तब्येत सुधारेल म्हणून तो उटीजवळच्या भागात दक्षिण भारतात काही दिवस जाऊन राहिला. पण तब्येत त्याला साथ देत नव्हती. नाईलाजाने तो 1836 मध्ये इंग्लंडला परत गेला. 1836 ते 1851 ही 15 वर्ष मोल्सवर्थ मराठी आणि महाराष्ट्रापासून दूर 7 समुद्रापार इंग्लंडमध्ये जाऊन राहिला. दरम्यान शब्दकोशाची पहिली आवृत्ती संपत आली होती. दुसरी सुधारित आवृत्ती तयार करायची होती. इंग्रज सरकारने 15 वर्षानंतर मोल्सवर्थला विनंती केली, दुसरी आवृत्ती तयार करायला भारतात या. मराठीसाठी तुमची गरज आहे. त्या विनंतीला मान देऊन मोल्सवर्थ 1851 साली पुन्हा भारतात आला. वय 56 वर्षाचे होते, पण तब्येत सुधारली होती. त्याला सर्वांशी उत्साहाने उत्कृष्ट मराठीत बोलताना पाहून लोक आश्चर्यचकित होत. 1851 ते 1857 ही 7 वर्ष मोल्सवर्थने मराठी टू इंग्रजी शब्दकोशासाठी पुन्हा वाहून घेतले. हे काम त्याने पुणे आणि महाबळेश्वर येथे राहून पूर्ण केले. तयार झालेल्या नव्या सुधारित शब्दकोशात आता 60,000 मराठी शब्द होते. 1857 साली 952 पानांचा सुधारित मोल्सवर्धकृत मराठी टू इंग्रजी शब्दकोश प्रकाशित झाला. आज आपण हीच आवृत्ती पाहत असतो. अमेरिकेच्या शिकागो युनिव्हर्सिटीने ही डिक्शनरी इंटरनेटवर उपलब्ध केली आहे. हे आज बहुतेक लोकांना माहीत आहे. मोल्सवर्थ 1860 मध्ये इंग्लंडमध्ये परत गेला. शब्दकोशाच्या कामात मोल्सवर्थला मदत करणारी कितीतरी शास्त्री मंडळी होती. त्यात अलिबाग नागावकडली बरीच होती. ते सारे मोल्सवर्थला मोले सर शास्त्री म्हणत. काही जणांनी तर मोरेश्वर शास्त्री असेच बारसे करून टाकले. मोल्सवर्थ 13 जुलै 1872 रोजी कलिप्टन येथे वारला. असं म्हणतात की तो गेल्याचे कळल्यावर आपल्याकडल्या अनेक शास्त्र्यांनी मोलेसर शास्त्र्याचा श्राद्ध पक्षही केला होता. काही कार्यक्रमही घेतले, श्रद्धांजलीही वाहिली. जेम्स थॉमस मोल्सवर्थ, ज्याची मातृभाषा इंग्रजी होती, ज्याचा मराठीशी काहीही संबंध नव्हता, असा एक ब्रिटिश आपल्या भाषेच्या प्रेमात पडतो. त्यासाठी आयुष्य वाहून शेवटपर्यंत अविवाहित राहतो आणि कोण कुठले परके ब्रिटिश त्याच्याकडून 1857 साली आपल्याला पुढे आयुष्यभर पुरेल असा सुधारित शब्दकोश तयार करून घेतला. सगळेच अघटित आहे. अगदी मोल्सवर्धक इतकं समर्पण आज मिळण्याची अपेक्षा नाही. त्याच्याकडून प्रेरणा घेण्या इतकी तरी क्षमता आजच्या मराठी जनांमध्ये असायला हवी. मोल्सवर्थच्या कार्याचा गौरव करताना विश्वकोशकर्ते पंडित लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी लिहिले होते, मोल्सवर्थने मोठ्या आकाराचा पहिला मराठी शब्दकोश तयार केला. त्याने त्याच्या या शब्दकोशाच्या प्रचंड कामासाठी कितीतरी विद्वानांना प्रेरित केले आणि त्या कामात सहभागी करून घेतले. स्वतः मोल्सवर्थनेही या शब्दकोशासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. मराठी भाषा आणि महाराष्ट्र मोल्सवर्थचे हे ऋण कधीच विसरू शकणार नाही. वस्तुस्थिती ही आहे की महाराष्ट्र मोल्सवर्थचे ऋण विसरला आहे. त्या मोल्सवर्थच्या कार्याचा गौरव करून आपण सर्वजण त्यांना मानाचा मुजरा करूया. मी मुकुंद राज सर्वांचं स्वागत करतो.